नाईट क्रिकेट स्पर्धा सचिनजी तांडेल साहेब माजी सरपंच तळेगाव यांचं इथे स्वागत करण्यात येईल। मॅचला होते सुरुवात 3 षटकांचा सामना। सेमीफायनलच्या अगोदरची ही महत्त्वाची मॅच। फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका खेचलाय। मिड विकेटचा क्षेत्ररक्षक कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर येतोय। विकेट कीपरच्या एंडला थ्रो, परफेक्ट थ्रो, फलंदाज बाद। माननीय अनिलजी कोरंगळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। पानशिलून त्यांचा देखील सत्कार या मंचावरती संपन्न होईल। पिरकोन 11 पिरकोन विरोधात राधे एंटरप्राइजेस चिरले या दोन संघादरम्यान चालू असलेले सौरभ मिडॉनला क्षेत्ररक्षक कदाचित डायरेक्ट हिट मध्ये फलंदाज देखील बाद होऊ शकला असता। सुमेशजी ढवळे शिवकरून या ठिकाणी उपस्थित आहेत। सुमेशजी ढवळे साहेब त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी संपन्न होईल। वासुदेवजी पाटील साहेब फटका पाहूया कितपत लॉंग ऑन सीमारेषा पार षटकार। आपण स्वागत कक्षामध्ये पाहणार आहोत आमचे बणी मामा जे रत्नागिरी लेजंड ट्रॉफी मधले एक लेजंड प्लेयर आहेत। रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचे लेजंड प्लेयर म्हणून ज्यांना ओळखलं जातं त्या बणी मामांचं आपण स्वागत इथे पाहणार आहोत। धन्यवाद। प्रयत्न चालू आहे क्षेत्ररक्षकांकडून। शेवटी वन बाउन्स सीमारेषा पार हा चेंडू। कमालीची सुरुवात पिरकोन 11 पिरकोन संघाकडून करतोय तेजस पाटील। आणखी एक चौकार। रनआउटच्या स्वरूपात आदेश मोकल बाद झाल्यानंतर संपूर्णपणे जबाबदारी तेजस पाटीलने आपल्या खांद्यावरती घेतले। त्याच्या साथीला सौरभ आहे, गोलंदाजी करतोय तो करण मडवी आणि करण मडवीच्या विरोधात हे जोरदार आक्रमण। वेगवान चेंडू, पंच इथे इशारा करतात इट्स अ व्हाईट बॉल। भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धा सरपंच उपसरपंच व सदस्य चषक 2024 दमदार आयोजन। टॉप 5 आपल्याला संघ मिळालेत। भूमी 11 मांडा विरोधात नारपोली एक सेमीफायनल आणि सेमीफायनल मध्ये पोहोचणारा तिसरा संघ होता तो डेरिवली। ऑन साइडला बॉल वळवला स्क्वेअर लेगच्या दिशेने। दमदार चौकार तेजस पाटीलच्या बॅटमधून पिरकोन टीमसाठी। रिस्टी प्लेयर आहे तेजस पाटील आणि आपल्या मनगटाच्या साह्याने हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने दाडला। एक पॉवर प्लेचं षटक आहे 3 ओव्हरच्या मॅच मध्ये। त्याचा खरपूस समाचार घेतलाय तेजस पाटीलने। धाव संख्या 16 यॉर्कर बॉल मिड विकेटच्या दिशेने हा फटका। डीप मध्ये फिल्डर आहे, दुसऱ्या धावेसाठी तयार होता सौरभ, त्याला इथे थांबवलंय। पहिल्या ओव्हरमध्ये रनआउटच्या स्वरूपात आदेश मोकलची विकेट जरूर आली, परंतु जबाबदारी स्वीकारत तेजस पाटीलने एक षटकार
2 चौकार त्याने खेचले आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 1 बाद 18 17 1 बाद 17 1 बाद 18. त्याचा 0.5 आहे. आता एक झाला 18 आहेत. 24 लाईव्ह ची टीम या संपूर्ण स्पर्धेसाठी खानवले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच राजेशजी लबडे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद अक्षय. धावा आहेत त्या 18 पिरकोन संघाच्या. राधे एंटरप्राइजेस चिडले संघाकडून गोलंदाजीसाठी सज्ज होतोय कुणाल मडवी. हे धावसंख्या रोखणारे षटक हवंय चिडले संघाला, फार गरजेचं आहे. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल धावा आल्या त्या 18. थोडा लेंथ खेचून टाकली होती परंतु इथे लाईन खराब आहे. पंच दंडित करतात एक्स्ट्राच्या स्वरूपात. 1 धाव. स्कोर 19. कडाक्याची थंडी आहे परंतु या कडाक्याच्या थंडीमध्ये सामने काय रंगतायत. सामना झाला आजच्या दिवसामध्ये नारपोली विरोधात भातान, जणू काय फायनलच. रोमहर्षक सामना झाला. दोन्ही संघाने केलेले प्रयत्न विजयासाठी अफलातून होते. 19 धावा. रनअप मध्ये थोडी चुकी, त्या कारणास्तव मात्र इथे थांबतोय. पंच डेड बॉल घोषित करतायत. अनेक मान्यवरांचे स्वागत या मंचावरती झालं. कदाचित स्वागत तुम्ही मोजले असते 4 दिवस रात्रीमध्ये 2-2.5 हजाराचा आकडा सहज पोहोचला असता. कमी नाही जास्त. फुलटॉस बॉल. बॅटची कडा घेतले मागे. शॉट फाईन लेगला अडवला जातोय चेंडू. 1च धाव. कंट्रोल केले. आता लाईन शोधत होता गोलंदाज कुणाल मडवी. धावा आहेत त्या 20. रवीजी पाटील साहेबांना विनंती की आपण त्वरित मंचावरती यावं. 20 धावा. 20. समोर लॉंग ऑफच्या वरतून बॉल सीमारेषा पार. तेजसच्या बॅट मधून आणखी एक धमाका. सौरभच्या बॅट मधून षटकार. क्रिन्सी अमित गावण यांच्याकडून पिरकोन संघाच्या षटकारासाठी सलग 3 चौकार सलग 3 षटकारासाठी 5,000 रुपयांचे कॅश प्राइज इथे देण्यात येईल. मिड विकेटला पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल होतोय. तेजसचा आक्रमकपणा आपण तर पाहिला परंतु त्याला 7 सौरभ देखील देतोय. धावसंख्या 27. कडाक्याची थंडी मागच्या 2 ते 3 दिवसांपासून आहे. खरं तर या स्पर्धेची जेव्हा सुरुवात झाली ना तेव्हापासूनच थंडीचं प्रमाण थोडं वाढलंय. सेकंड ओव्हरमध्ये कुणालच्या विरोधात षटकार आलाय. त्यानंतर ही सिंगल. यॉर्कर बॉल. विकेट कीपर त्याच्या अंगाला चेंडू लागला परंतु कलेक्ट करू शकला नाही. कठीण काम आहे विकेट किपिंग क्लोज करणं. बॅटची कडा लागल्यानंतर अधिक झपकन तो चेंडू मात्र येतो. समोर फलंदाज उभा. या सर्व गोष्टींचा अडथळा समोर असताना चेंडू अडवणं कठीण काम आहे. सिंगलने स्कोर 28. 28. पिरकोन 11 पिरकोन विरोधात राधे एंटरप्राइजेस चिरले चालू असलेली लढत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळी विकेट किपरच्या अंगाला लागला आणि गोलंदाजापर्यंत चेंडू पोहोचला. चांगलं कमबॅक. पहिल्या ओव्हरमध्ये 18. या ओव्हरमध्ये आतापर्यंत धावा आल्या त्या 10. वाईडने सुरुवात केली होती गोलंदाजाने. एक षटकार त्याने खेचला परंतु एक षटकार त्याच्या विरोधात आला परंतु मागच्या 3 चेंडूंवरती फक्त 2 धावा. चैतन्य गावण. चेतन गावण पिरकोन. 28 धावा आहेत. 28. गोलंदाजाच्या डोक्यावर ना फटका. ब्लॅक स्क्रीनच्या दिशेने आणखी एक चौकार.
धमाका फलंदाजीतला सध्या पिरकोन 11 पिरकोन संघाकडून चेतन गावंड त्यांच्याकडून पारितोषिक आलंय 5000 सलग 3 चौकार सलग 3 षटकारांसाठी आणि क्रिन्सी अमित गावंड यांच्या वतीने देखील पारितोषिक. नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल ऑफ दिस टूर्नामेंट भूमी 11 मांडा वर्सेस जय हनुमान मसोबा 11 नारपोली. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट आहे टॉस करण्यासाठी त्वरित या. सन्माननीय रवी पाटील साहेब यांना विनंती की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. नारपोलीचे सरपंच यांचे बंधुराज रवीजी पाटील साहेबांना विनंती की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. आपलं सहर्ष स्वागत. चला भूमी 11 मांडा आणि या स्पर्धेचे आयोजक स्वतः जय हनुमान मसोबा 11 नारपोली या दरम्यान होईल सेमीफायनलची पहिली लढत. सेकंड सेमीफायनल लकी ड्रॉ द्वारे मानसी स्पोर्ट्स डेरिव्हली पोहोचला आणि या मॅच मधील खरं तर ही प्री क्वार्टर नाहीये तर प्री सेमीफायनल आहे. 2 ओव्हरमध्ये 32 धावा पिरकोन संघाने उभारल्यात. फटका हवेत आहे टॉवरच्या वरती गेलाय चेंडू. गोलंदाजाने कॉल केला. व्हॉट अ कॅच. अफलातून दर्जेदार कॅच ऑफ द नाईट कॅच ऑफ द टुर्नामेंट. गोलंदाज सुजित पाटील आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मागे धावत असताना टॉवरच्या वरती गेला होता चेंडू. टॉवरच्या वरती गेल्यानंतर हा चेंडू भले ऑन स्क्रीन आपल्याला हिरवा दिसतोय परंतु तो आतमधल्या फिल्डरला काळ्या ठिपकासारखा दिसतो. जज केलं आणि सुजितने झेल घेतला. तेजस मात्र माघारी परतलाय. काय फलंदाजी केली त्याने. 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधून 17 धावांचे योगदान त्याने आपल्या टीमसाठी दिले. पहिल्याच बॉलवरती सुजित पाटीलने घेतले विकेट. धावा रोखणं फार गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा टीम आपला कॅप्टन त्वरित टॉस बॉक्स मध्ये पाठवायचं. यस कॅप्टन उपस्थित आहे वेळेवरती अगदी. चला नारपोली संघाचे कर्णधार हॅलो. चला नारपोली संघाचे संघनायक आपण टॉस साठी यायचंय. नारपोली संघाचे संघनायक नरेंद्र मस्कर प्रीतम मस्कर या आपण टॉस साठी लगेचच. विशाल गावंड नवीन बॅटर लेफ्टी बॅटर धीम्या गतीने चेंडू इथे टाकतोय. लॉंग ऑफला फिल्डर आलाय त्याच्या हातातून चेंडू निसटलाय. पुला खालून पाणी वाहून गेलं. चौकार. पिरकोन संघाकडून टॉस जिंकला राधे एंटरप्राइजेस चिरले संघाने. पंचांकडे अपील आणि पंचांनी बाद घोषित केले. ते फलंदाजाला. सन्माननीय रामदासजी काना पाटील सोमाटणे यांना विनंती की आपण मंचावरती यावं. अनेक मान्यवर या संपूर्ण विभागातील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या ती 36.
नक्कीच रवी पाटील आपण कुठे असाल तर प्लीज मंचाशी संपर्क साधायचा आहे. रवी पाटील आमच्या दीपक दत्ता पाटील माजी सरपंच यांचे बंधुराज या ठिकाणी रवी पाटील आपल्याला विनंती असेल आपण प्लीज मंचाशी संपर्क साधा. हे षटक फार नियंत्रित राहिले सुजित पाटीलचं. एक चौकार त्याच्या विरोधात आला परंतु 3 चेंडू त्याने निर्धाव टाकलेत. 2 ओव्हरमध्ये धावा होत्या 32. शॉर्ट थर्ड मॅनला चांगली फिल्डिंग आणि केक फलंदाज बाद. लास्ट ओव्हर मध्ये पिरकोन 11 पिरकोन टीम साठी धावा थांबल्यात. थोडं टेन्शन वाढलंय पिरकोन संघाचं. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. सुरुवातीला फलंदाज आदेश मोकल आघाडीचा फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तेजस पाटीलने दारोमदार आपल्या खांद्यावरती घेतली. 1 षटकार 2 चौकाराचं आक्रमण केलं. दुसऱ्या ओव्हरमध्ये नक्कीच सौरभ गावंडने आक्रमण केलं. पहिल्या ओव्हरमध्ये 18 दुसऱ्या ओव्हरमध्ये 14 32 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात 1 चौकार आला तो विशाल गावंडच्या बॅटमधून. उर्वरित 4 चेंडूंमध्ये एकही धाव नाहीये. 3 विकेट आल्यात. या चेंडूवरती षटकाराला तर क्रिन्सी अमित गावंड यांच्याकडून 500 रुपये फलंदाजाला. 36 वरती 4 विकेट. लास्ट बॉल. कोण पोहोचेल सेमीफायनल नंबर 2 मध्ये. एक्स्ट्रा कव्हरला मारायचा प्रयत्न. कव्हर पॉइंटचा फिल्डर. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सुजित पाटील. 4 धावा देत 4 विकेट त्याने मात्र इथे संपादित केल्यात. आणि 3 ओव्हर मध्ये पिरकोन 11 पिरकोन संघाची धावसंख्या झाली 36 आणि आता 18 बॉल मध्ये 37 धावांचा पाठलाग करायचे राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाला. झालाय मांडा टीमचा. चला लवकरात लवकर नारपोली टीमचा कॅप्टन टॉस साठी या. नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. यस नरेंद्र मस्कर या ठिकाणी टीमचा कॅप्टन. अठरा चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. तिथे डीजेचा आवाज नव्हता पब्लिकचा आवाज होता. टॉस आय थिंक भूमी 11 मांडा. यस भूमी 11 मांडा. 3 ओव्हरचा सामना असेल. हा अशा हौशी पाहिजेत. क्षण टिपता आले पाहिजेत. पुढच्या वर्षी सन्माननीय भरतजी मस्कर साहेबांचा सत्कार या मंचावरती करण्यात येईल. कृष्णाजी मोरे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करावा. नक्कीच या ठिकाणी आपण स्वागताकडे वळूयात. कृष्णाजी मोरे आपल्याला विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते आत्ताच उपस्थित झालेले भरत मस्कर यांचं स्वागत करायचं आहे. आपल्या परिसरातील सामाजिक कार्यकर्ते भरत मस्कर यांचं या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. तर नक्कीच आता मात्र सुपर 5 मध्ये आपण बघतोय समीर सर संघ पोहोचलेत. त्यानंतर गणेश मुंडे सोमटण्याचे त्यांनाही विनंती असेल या आपण आपल्या मंचावर हार्दिक स्वागत. कृष्णा मोरे आपलंही मनपूर्वक स्वागत. आणि चेंडू पुरवायचा चेंडू घेऊन जायचा. तर नक्कीच समीर सर या ठिकाणी आपण बघतोय सुपर 5 मध्ये आता मात्र 5 संघ आपल्याला मिळालेत. आता मात्र आपण बघतोय भोलेनाथाचं प्रतीक नंदी एक छोटा वासरू कोणत्या संघाकडे जाईल याचा आता मात्र नक्कीच उत्कंठा प्रेक्षकांची शिगेला लागेल.
सन्माननीय काना मोरे साहेबांचं देखील स्वागत या मंचावरती करण्यात येईल। सन्माननीय मोहनजी मस्कर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सत्कार या स्पर्धेच्या निमित्ताने करण्यात येईल। रघुनाथजी कोरंगळे साहेब देखील उपस्थित आहेत। या सर्व मान्यवरांचा सत्कार सुधीरजी कांबळे साहेब देखील उपस्थित होत आहेत। हे सर्व मान्यवर आज या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आहेत, त्यांचा आपण इथे सत्कार करतोय मोरे साहेबांच्या शुभ हस्ते। 18 बॉल 37 करायचे। सूरज मोकल पहिले षटक घेऊन आलाय। नेक्स्ट मॅच फर्स्ट सेमीफायनल ऑफ दिस टूर्नामेंट भूमी 11 मांडा वर्सेस जय हनुमान मसोबा 11 नारपोली या दोन संघादरम्यान। या अगोदर सेकंड सेमीफायनल मध्ये डेरवली संघ पोहोचलाय। सुधीरजी कांबळे साहेब यांचाही सत्कार मंचावरती करण्यात येईल। भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित ही स्पर्धा आज शेवटची रात्र या स्पर्धेची। प्रेक्षकांची गर्दी तुम्ही क्रीडांगणावरती पाहतात। 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या चॅनलवरती देखील हळूहळू मात्र प्रेक्षकांची गर्दी वाढायला सुरुवात झाली। मोहनजी मस्कर सुधीरजी कांबळे साहेबांचा सत्कार इथे करण्यात येईल, नुकताच ज्यांचं आगमन झालंय। करण मडवी हा एक महत्वाचा खेळाडू आहे, या धावांचा पाठलाग करत असताना आव्हान सोपं नाही। 18 बॉल धावा करायचे त्या 37 आणि त्याच्या साथीला करणच्या गौरव। पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील। सूरज मोकल पहिलं षटक घेऊन आलाय। गर्दी आहे प्रेक्षकांची या थंडीमध्ये। कॉमेंट्री बॉक्स सोडून थोडं खाली जरी गेलं ना तरी सुद्धा ती थंडी जाणवते। मागच्या 2-3 दिवसांपासून थंडीचा कहर वाढलाय। पहिला चेंडू निर्धाव, 17 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची गरज। स्टेप आउट होऊन एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून हा फटका खेचलाय। लॉंग ऑफला फिल्डर आहे, प्रयत्न करतोय, चांगली फिल्डिंग। 2 धावा इथे घेतल्या जात आहेत। लॉंग ऑफला होता फिल्डर, त्याने चांगली फिल्डिंग केली, 2 धावा इथे वाचवल्यात। सन्माननीय सुधीरजी कांबळे यांच्या वतीने स्पर्धेसाठी 500 रुपयाची देणगी प्राप्त झाली, आपले मनापासून आम्ही आभारी आहोत। लॉंग ऑनच्या दिशेने करण मडवीच्या बॅटमधून आलाय करंट देणारा पहिला षटकार। थँक्यू, तुम्ही केले होते ते वार, आता करण मडवीचा पलटवार। तेजस पाटील सौरभ गावडने केलेले वार आणि त्याच्या विरोधात आता करणच्या बॅटमधून निघालाय षटकार। पुन्हा एकदा स्टेप आउट झाला। मिड ऑन आणि मिड विकेटची गॅप भेदायची होती, फेक विकेट कीपर करण तिथे पोहोचलाय। 2 धावा। पिरकोन 11 पिरकोन विरोधात राधे एंटरप्राइजेस चिरले या दोन संघादरम्यान चालू असलेली लढत। नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा या स्पर्धेतील पहिली उपांत्य फेरीची लढत आणि त्यांच्या विरोधात स्पर्धेचे आयोजक स्वतः यजमान संघ जय हनुमान मसोबा 11 नारपोली या दोन संघादरम्यान होईल लढत। सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेबांचे इथे आगमन होत आहे। घुटना टेक तमाशा देख, करण मडवीच्या बॅटमधून आणखी एक धमाका स्क्वेअर लेगच्या दिशेने, दिमागदार षटकार। सध्या तरी खलनायक ठरतोय करण मडवी पिरकोन संघासाठी। आदरणीय आत्मारामजी पाटील साहेब यांचं इथे आगमन होते, त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं। ज्यांच्या सौभाग्यवती तेजस्विनी ताई पाटील या सोमाटणे ग्रामपंचायतीच्या सरपंच आहेत आणि या सरपंच उपसरपंच चषक मध्ये कमालीची बॅटिंग करतोय तो करण मडवी, एकटा लढतोय पिरकोन संघाच्या विरोधात।
18 चेंडू 37 ची गरज. पहिला चेंडू करण मडवीच्या विरोधात निर्धाव, दुसरा चेंडू 2 धावा. त्यानंतर मात्र धमाके धमाके आणि धमाके. 3 षटकार या ओव्हरमध्ये. इक्वेशन बदललंय. 12 चेंडू 15 धावांची गरज. टीम मीटिंग बोलावले, का बोलू नये, स्पर्धा जिंकायची. 5-5 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. आकर्षक ट्रॉफी आहे आणि सर्वात चर्चेचा विषय म्हणजे बळीराजाचा हिरो, खिल्लारी बैल, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सन्माननीय विजयजी मस्कर साहेबांना देखील विनंती की आपण देखील मंचावरती यावं. जयवंतजी गायकर, उमेशजी मस्कर, रुपेश गायकर या सर्व मान्यवरांना विनंती की आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 12 चेंडू 15 धावांची गरज. एक दिमागदार क्रिकेटचा सोहळा आणि क्रीडांगणाची चौफेर, प्रेक्षकांची गर्दी आणि पुढचा तर हाय व्होल्टेज ड्रामा आहे. परंतु सध्या तरी हाफ ट्रॅकर बॉल सहज पूल केलाय स्क्वेअर लेगला. गौरवच्या बॅटमधून षटकार. काय बॅटिंग चालू आहे. आतापर्यंत 7 चेंडू फेकलेत आणि राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाच्या दोन्ही फलंदाजांनी 4 षटकार मारलेत. करणने 3, गौरवने षटकार 1 मारलाय. तब्बल धावा झाल्यात 28 आणि आता जिंकण्यासाठी गरज असेल 11 चेंडू 9 धावांची. चला नवीन चेंडू द्या मैदानावर त्वरित. 11 चेंडू 9 धावांची गरज. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेचं तब्बल 1 लाख रुपये. प्रश्नच येत नाही. तिथे जसा षटकार मारला तिकडे हवेतच चेंडू जेव्हा होता त्यांना माहिती आहे की हा चेंडू सीमा पार जाणार. त्यांचे पाठीराखे त्या चेंडू पर्यंत पोहोचले होते. नशिबा जड चेंडू आता आलाय. पहिले हलक्या चेंडूसाठी काही संघातील, काही गावातील, काही पोरं म्हणजे अर्थातच युवक सीमारेषेच्या बाहेर उभी राहायची जेव्हा हलका चेंडू वापरायचे. तेव्हा मी हे पाहिलंय, अनुभवलंय. सन्माननीय गुरुनाथजी मस्कर साहेब यांना विनंती आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. 11 चेंडू 9 धावांची गरज. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखी एक धाव. या सामन्यावरती पकड आता मजबूत केले. स्कोर 29, 8 धावांची गरज. क्लीन बोल्ड. गौरव रसाळ माघारी परततोय. टेनिस बॉल क्रिकेटने एक मात्र जरूर शिकवलंय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये षटकार मारणं सोपं आहे परंतु सिंगल घेणं कठीण आहे. एक षटकार त्याने मारला त्यानंतर मात्र तो बाद झाला. ॲग्रेशनला कंट्रोल करण्याची ताकद जेव्हा खेळाडूकडे येते. षटकारानंतर सिंगल घेणारा खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये मला असं वाटतं सर्वाधिक उंचीवरती असतो. भूमी 11 मांडाचे आदरणीय जगन्नाना पाटील यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत. जितके चांगले खेळाडू आहेत तितकेच क्रिकेट प्रेमी आहेत. हा हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. करणला स्ट्राईकवर आणण्याचं काम. करणची विकेट. डायरेक्ट हिट झाला असता तर करणची विकेट परंतु 2 धावा. धावसंख्या 31, 6 ची गरज. चेंडू शिल्लक आहेत आतापर्यंत 9 चेंडू 6 धावांची गरज. सन्माननीय आत्मारामजी पाटील साहेबांचं स्वागत या मंचावर. जगन्नाना पाटील यांना विनंती आहे द लेजंड क्रिकेटर आपण मंचावरती यावं. या क्रीडा स्पर्धेमध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. स्वीप केलंय. गॅप मध्ये हा फटका. क्षेत्ररक्षकापासून दूर प्रयत्न केले परंतु शेवटी बॉल सीमारेषा पार. विजयाच्या दिशेने वाटचाल करणारा राधे एंटरप्राइजेस चिर्ले संघाचा चौकार.
सेमीफायनलचे दरवाजे खुले झालेत. 35 धावा झाल्यात. तोच प्रयत्न होता फलंदाजाचा स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा. एक धाव. स्कोर लेवल 36. भूमी 11 मांडा टीम आपण तयारीत राहा. त्याने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जनमान मसोबा 11 नारपोली. चला आपण डगआउटच्या दिशेने या. कोणताही विलंब करू नका. लगेचच हा सामना समाप्त झाल्यानंतर पहिल्या सेमीफायनलला होईल सुरुवात. एका धावाची गरज आणि हा विजयी फटका. राधे एंटरप्राइजेस चिरले हा संघ भारतीय जनता पार्टी नारपोली आयोजित भव्य डे नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये